नमस्कार मित्रांनो. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो विशेष एका कारणासाठी आहे. ही एका शेळीपालन करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत नाही आहे. तर शेळीपालनाच्या पलीकडं एक 4 पाऊल पुढे जाऊन म्हणा, शेळीपालनाचा नाद करणाऱ्या व्यक्तीची ही मुलाखत आहे. आणि ह्या मुलाखतीतून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, की बाबा आपल्याला शेळीपालन असो किंवा आणि कोणतेही पशुपालन, शेती, कुठल्याही व्यवसायात जो व्यक्ती एक नाद म्हणून विचार करतो किंवा तो व्यवसायात एक नाद म्हणून तो सुरुवात करतो, त्यावेळेला त्या व्यवसायाला वयाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं बंधन राहत नाही. आता तुम्हाला हा व्हिडिओ पाहून थोडंफार लक्षात आलं असेल, की आपण एका घराच्या छतावर आहोत आणि त्या छतावरच हा शेळीपालनाचा एक छोटासा गोठा दिसतोय. आणि हे जे आपल्यासमोर आहेत, ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी ही शेळीपालनाची किंवा ही त्यांच्या एका नादाची सुरुवात केली आहे. मुळात बैल सांभाळण्याचा किंवा बैल जोपासण्याचा नाद असणारी व्यक्ती आज शेळीपालनामध्ये एक विशेष अशी कामगिरी करून दाखवत आहे. आणि त्यांनी आपल्या घराच्या छतावर एका छोट्याशा जागेत हा शेळीपालनाचा नाद सुरू ठेवलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की वय हे बंधन न राहता आपण आपला नाद नक्की कसा जोपासू शकतो. जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण लाटवडे गावात आलेलो आहोत, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आणि आज आपण शेळीपालन पाहायला आलेलो नाही आहे. शेळीपालनाच्या पलीकडे एक नाद आहे आणि तो नाद कसा आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहे. आपल्या सोबत आज आहेत सोमान्ना धनगर, आणि त्यांनी हा जो नाद केलेला आहे त्यांच्या घराच्या छतावर सध्या आपण उभारलेलो आहे. तिथं हे शेळीपालन म्हणा किंवा जे काही त्यांनी त्यांचा नाद करत आहेत त्याच्यासाठी हा जो घराच्या छतावरचा भाग त्यांनी निवडलाय तिथं उभारलेलो आहोत. आणि त्यांचे अॅनिमल सुद्धा आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकापेक्षा एक सुंदर अॅनिमल तयार केले आहेत, फार छान प्राणी आहेत. ते कशा पद्धतीने तयार केलेत आणि सोमानांना हा नाद कधीपासून लागला याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. तुमची थोडक्यात माहिती करून द्या आमच्या प्रेक्षकांना. काय झालं, मला म्हणजे बैलाचा नाद होता. शेळी बैलाला दूध पाजण्यासाठी 2 शेळ्या आणल्या होत्या. 70,000च्या 35,000च्या साड्या शेळ्या आणल्या होत्या. त्यापासून मला नाद लागला की मी बिलाचं बंद झाल्यावर सगळ्या शेळ्यातच माझं हे झालं. बोकड घ्यायचा, विकायचा. परवा बोकडी एकला 2,51,000ला. 2,51,000 एकला. 2 लाख. साधारण काय डिटेल होते त्या बोकडाची, काय माहिती? तिची माहिती म्हणजे कसं, बोकड पार वाया गेलता. तुम्ही ही कोण लोक तिची 5-7 हजार किंमत करत होती. अंगाव केस नव्हता किंवा एकदम बाद झालता. ते बोकड मी आणून इथं आणला त्यावेळेला मला लोक नाव ठेवायला ती 41,000ला बोकड आणलाय, म्हणजे ह्या बोकडात काय आहे ना असं आहे, हे काय म्हणजे येड्यागत करतंय असेच लोक बोलत होते. मी त्याला आणल्यावर 5 लिटर दूध रोज आणि 10 अंडी रोज, सकाळी संध्याकाळी पावशेपासून अर्धा किलो पेंड, सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो मका भिजवून असा तयार केला. बोकड तयार झाला. जवळजवळ मला वाटतंय 45, 46, 47, 48, 49 हाईट झाली ती. होय. किती 9व्या महिन्यात तयार केला. ज्या दिवशी 9वा महिना लागला त्या दिवशी विकला. म्हणूनच मित्रांनो, मी सुरुवात करताना हे शेळीपालन नाही म्हटलं, हा एक नाद आहे. नाद त्यांनी ज्या प्रकारे तो बोकड तयार केला, अगदी म्हणजे कोणी 5,000ला सुद्धा घेणार नाही. 41,000 मला. हा, तो 41,000ला घेतला आणि 2.5 लाखाच्या आसपास तो विकलाय. आणि त्याच्यावर त्यांनी काय मेहनत घेतली हे सांगितले. हे सामान्य शेळीपालकांसाठी तेवढं शक्य नाही. गोष्ट आहे, सहज शक्य आहे. आता हे जे आपण शेळ्या वगैरे बघतोय त्या सुद्धा निवडक शेळ्या अण्णांनी त्यांच्या गोट्यात ठेवलेल्या आहेत. अण्णांचा शेळी म्हणा, बोकड म्हणा, खरेदी विक्रीचा व्यवसाय सुद्धा आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या तुम्ही. मी काय करतो माहिती का, चांगल्या क्वालिटीची इकडे बारामती, नाथपोत इकडे जाऊन, नगर जिल्ह्यात जाऊन मी स्वतःहून 2 गाव देत्या तेवढ्याच आणायच्या, पण चांगल्या क्वालिटीच्या आणायच्या. आणि इकडे शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीचे आपल्या विश्वासावर द्यायच्या. अशा माझ्या शेळ्या अशा 200-250 किलोमीटरवर सगळ्या एका गावात 10-15 शेळ्या यायच्या. अशा सगळ्या कोकणात तुमच्या भोगावती फॅक्टरी मधून माझ्या शेळ्या. हो, सगळ्या या भागात नाव जरी विचारलं शेळी बिटलची कुणाकडे मिळेल तर ती माझंच नंबर देते. कारण आपण अशी बाद शेळी, रॉंग शेळी दिलेलीच नाही कोणाला. आता सगळ्यात महत्वाचं अण्णा, बोला, तुमचा सगळ्यात 1 नंबर म्हटलं तर तुमची जनावर आहे.
हा बरोबर. जे जनावर बघल त्यात कमी काय म्हणजे काय कमी करता येत नाही किंवा काय नावं ठेवण्यासारखं एक जनावर नाही. बोला की. आणि 2 नंबरचे तुम्ही तुमच्या नादापैकी हा गोटा आहे, हे कुठनं डोक्यात आलं की आपला गोटा हिथं करावा आणि मग काय खर्च वगैरे आला कशा? आता माझे इथं 2-3 प्लॉट आहेत, हे सोडून 3 प्लॉट आहेत माझी. तरी पण माझी बैल होती तोपर्यंत तवी बी मी बैल माझ्या घरातच 50 फूट असा गोटा केलता आणि 50 फूट राहायचं केलं, त्यातच बैल होती. आणि शेळ्या मला माहिती 3 प्लॉट आहेत माझी इथं, पण मी ती गोटात आता घर म्हणजे बांधीव आहे हेच, पण तिथं नाही. मला कसं माझ्या समोर शेळी पाहिजे, शेळी बघलाला जाता उपयोगाची नाही. मी आता महिना झाला शेळ्या येले त्या मी कुठेही गेलेलो नाही. त्या 4-5 शेळ्याच्या ह्या रात्रंदिवस या पिल्ल्याशनी सांभाळत यात 2-4 पाजायची घालायची, ह्यांच्यापाशीच बसायचं. साधारण काय अंदाजे खर्च आला तुम्हाला हे सगळं करायला? खर्च काय एवढा नाही खर्च आला सोडा, की मीच केलं म्हणजे सगळं हे गव्हाण बिवाण हे हाताने मी केले. ती गौंडी बिवंडी नाही, विचारा पोराच नाही, गौंडी बिवंडी नाही, मी केले त्या स्वतः. हे मच्छे घालून त्या म्हणजे वर सिमेंटच्या पायपात ठेवून हे मी बांधलंय सगळं. आधी लाकडी केलतं मी बरोबर असं म्हणजे शिडी करतात लाकडी असं सगळं केलतं. आणि ही जरा खाली घालतं, मग जरा शेळ्याशनी गरम जास्त व्हायला लागल्या म्हणून मी जरा थोडं चढवलं आणि हे आत्ता करून घेतलं पुन्हा. हो. बरं आता अण्णा बाकी काय आम्ही बाकी शेळी पालकांना बरेच प्रश्न विचारत असतो, तुम्हाला ताप तो प्रश्न विचारत नाही. तुम्हाला तुमचा एक काय म्हणतात तुमचा एक फॉर्म्युला विचारतो. हे जे जनावर तुम्ही तयार करताय आणि तुमच्याकडे खराब जनावर आले की ते तयार होते. काय फॉर्म्युला आहे त्याचं कसं आहे माहित आहे का? खर्च किती होतोय बघायचा नाही, खर्च किती होतोय यासनी. आता पेंट घ्यायला गेलं तर 70 रुपये किलो पेंट आहे, जरा आड्याली पड्याली म्हणलं तर ते 80 रुपये किलो पेंट आहे. मी घालून परवडणार? दिवसा 4 किलो पेंट गेली तर पैसे किती झालं? मग 25 रुपये 22 रुपये किलो आहेत. आता जरा स्वस्त झाली ती. सातू 3000-2800 रुपये किल्टन आहे. सोयाबीन 6000 7,000 किल्टन आहे. आता 6,500 किल्टन आहे सोयाबीन. आता 7 किल्टन सोयाबीन घेतलंय, 20 किल्टन मक्क, 20-60च करतोय. एक ट्रक ह्याचा घेतोय तुरबुसकाट, ती बी फोल काडी नाही फोल. माझ्यापासून तुम्ही आम्हाला सांगितलं की फक्त सुक्का चारा म्हणजे वल्ल पान नाही, कधी वल्ल कधीही पान नाही. कवा तर म्हणजे रानात गेलो तर आपलं काहीतरी आणलं 1 दिवस किंवा महिन्यात 2 महिन्यात, पण वल्ल पान आता दिसते का बाकी वल्ल पान नाही. कधी आलं कोण सगळी म्हणते सुक्या चाऱ्यावर शेळ्या कशा अशा आहे द्या. पण मी त्यासनी म्हणजे माझं हे आहे त्यासनी तुम्हाला हिला एक पुढचा भर सुद्धा जास्त मिळणार नाही आणि कमी पण मिळणार नाही, माफ आहे याचं. त्या किती शेळ्या त्या 4 शेळ्या त्या त्यासनी किती 3 किलो मक्का गेलाच पाहिजे एक टाइमाला. मग त्यातला राखून द्या ना काही बी करून द्या. 2 किलो पेंड या 5 जनावरला गेलीच पाहिजे. नाही मित्रांनो, खरं आहे. आम्ही आता समोर हे सगळं काय पाहिलेलं आहे आणि मी परत एकदा सांगतो, ही शेळी पालन म्हणून हे बघू नका, हा एक नाद म्हणून बघा. कारण थोडक्यातच केलेला आहे आणि अतिशय सुंदर केलेला आहे. अण्णांना तशाच प्रकारे बैलांचा नाद होता. आम्ही त्यांच्या घरात आत एंट्री केल्या तो नाद लक्षात आला. तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो. त्यांच्या खाली किंवा फोटो काय काय त्यांनी बैला गाडी शर्यतीचे लावलेले आहेत आणि ट्रॉलीभर ढाली आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक नाद लक्षात येतो. आपण या व्हिडिओ सोबत अण्णांचा नंबर देतोय, एक अनुभवाचा खजिना आहे. जर माझ्या काही मित्रांना काही अनुभवाचे सल्ले पाहिजे असतील तर नक्कीच अण्णांना संपर्क करू शकता, किंवा एखादं चांगलं बिटल मधलं जनावर, बिटल किंवा सगळ्या कुठलेही जातो आपल्या. नाही मी नुसता फक्त बिटल फुकट दिलं तर मी दुसरं जनावर घेत नाही. तुमचं बाकीचं जनावर मी बरबरी आमकं तुमकं अजिबात नाही, सोज बिजत घेतच नाही मी. तुम्हाला फक्त बिटल चांगलं खरेदी करायचं असेल तर मला कुठेही शिळी अजून कुठे बी जाऊ दे शिळी, मी उद्या 200 किलोमीटरवर जाणार पण शिळी आणणार, ती सोडणार नाही. नक्कीच. आता हा जो मेल पकडलाय तुम्ही, त्याच्याबद्दल आम्हाला जरा थोडक्यात माहिती द्या. कुठला मेल आहे, काय याची लाईन वगैरे आणि काय सध्या डिटेल्स काय आहे त्याची? ह्यो तुषार लोंढ्याच्या त्या सम्राटचा मुलगा, मी तुषार लोंढ्यापासून आणलाय तिथनं, त्यांच्या गोट्यावरनं. त्यांचा मेल आहे, सम्राटचा मुलगा. हा. आणि सध्या काय किती जातावर आहे? 4 जाताव आहे. 45 प्लस हाईट आहे, 45-46 हाईट आहे. गबरे हा एकदम अग्रेसिव्ह आहे तुमचा. हा गबरे. आणला होता किती दिवस झाले तुमच्याकडे? आणून 4 महिने झालं. 2 दाता होता. 2 दाता होता. हा 2 दाता 44 हाईट होती.
आता 45-46 हाईट झाली. तर मला हो. अपेक्षा आहे आजचा हा व्हिडिओ एक वेगळा होता. मी म्हटल्याप्रमाणे शेळी पालनाचा तर नक्कीच नव्हता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.